हे घ्या. हो. तुम्ही असे अस्वस्थ का आहात हे मला नाही सांगणार? देवी, सगळा घोळ झाला आहे. काय झालं? आज रात्री श्री खंडेराय बाणाईला भेटायला जाणार होते आणि तसे ते निघाले देखील, पण त्यांनी कोणालाही या संदर्भात काहीही सांगितलं नाही. म्हाळसा देवींना देखील नाही. आणि म्हाळसा देवींना ते कळलं आणि त्यांना त्याचा राग आला. नाही देवी, एक वेळ राग आला असता तर तो शांत करता आला असता, पण इथे तर निराळच घडलं. काय? मी म्हाळसा देवींना सांगितलं की श्री खंडेराय प्रजेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेश बदलून जेजुरीला गेले आहेत. म्हाळसा देवींना या साऱ्याचं नवल वाटलं, पण आता रात्री त्यांनी देखील स्वतः वेश बदलून जेजुरीला जायचं ठरवलं आहे. काय? अहो, परंतु त्यांचं असं करणं उचित नाही. अशाने त्यांची आणि श्री खंडेरायांची गाठभेट झाली तर? त्यांना हेच तर अपेक्षित आहे. रात्रीच्या प्रसंगी त्यांना वेश बदलून श्री खंडेरायांना भेटायचं आहे आणि त्यांना आश्चर्यचकित करायचं आहे. परंतु तुम्ही त्यांना जाण्यापासून परावृत्त केलं नाही का? मी तसा प्रयत्न केला खरा, पण म्हाळसा देवींनी निग्रहच केला आहे. त्यांना थांबवता येणं आता शक्य नाही. म्हाळसा देवी वेश बदलून जेजुरीला जाणारच. मला असं वाटतं की आपण त्यांच्याशी ह्या संदर्भात बोलायला हवं, काहीतरी मार्ग काढायला हवा. त्यांचं असं जाणं योग्य नाही आणि आपणही जाणताच की अशाने त्यांची आणि बानूची भेट होऊ शकते. म्हाळसा देवींनी खंडेराय आणि बाणाईला जर एकत्र पाहिलं तर अनर्थ होईल.